कोणत्या एखाद्या पेशंट सोबत असा आलेला अनुभव आहे का जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावा वाटेल? थोडा भाग काढू शकलो असतो, मला खूप जास्त भाग काढावा लागला, याचं मला खूप वाईट वाटतं. बरेच लोकांच्या मनात अशी भीती असते की किमोथेरपीमुळे किंवा रेडिएशनमुळे त्यांचे केस जातील. काही स्पेसिफिक प्रकाराची किमोथेरपी आहे जेणेकरून पेशंटचे केस जाऊ शकतात. मुलं म्हणतात की मी तर ऑकेजनली स्मोक करतो किंवा ऑकेजनली ड्रिंक करतो, तर मला तर कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी आहे, तर असं असतं का नक्की? ओकेजनल हा शब्द कुठल्याही व्यसनांमध्ये मला वाटत नाही की असं असेल की एखादी सिगरेट पिल्याने काही होत नाही. तुम्ही थोडी जरी सवय केली त्याचा दुष्परिणाम नक्कीच असतो. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, काहीतरी वेगळ्याच्या या नवीन चर्चासत्रात मी मयुरी पाटील तुमचं मनापासून स्वागत करते. तर आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे तोंडाचा कर्करोग म्हणजेच ओरल कॅन्सर. तुम्हाला माहितीये का, भारतामध्ये दरवर्षी जवळपास 72,000 तोंडाच्या कर्करोगाच्या रुग्णांची नोंद होते. त्यापैकी 52,000 रुग्णांचा मृत्यू होतो. तर आज आपण ओरल कॅन्सर म्हणजे काय, ओरल कॅन्सरची प्राथमिक लक्षणे काय काय असू शकतात, ओरल कॅन्सर कशामुळे होतो, त्याचे निदान कसे करायचे, त्यावर काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत की नाहीयेत, या सगळ्या गोष्टींची उत्तरे आज आपण पुण्यातील नामांकित ओरल अँड मॅक्झिलोफेशियल सर्जन डॉक्टर रजत भेंडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर स्वागत आहे सर तुमचं आजच्या या चर्चासत्रामध्ये. माझा पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की ओरल कॅन्सर म्हणजे नेमकं काय, तोंडाचा कर्करोग म्हणजे काय? तोंडाचा कर्करोग किंवा कर्करोग हा एकदम गंभीर विषय असतो. जनरली जेव्हा आपण लोकांना कर्करोग हा शब्द आढळतो किंवा त्यांच्या परिचयात येतो, सगळ्यात पहिली येणारी गोष्ट म्हणजे लोकांच्या मनातली भीती. कर्करोग म्हणजे लोकांना वाटतं की आपला मृत्यू आता समोर आहे, पण हे आता खरोखर म्हणजे एकदम खोटं आहे. पूर्वी काळी म्हणजे 50-60 वर्षापूर्वी जेव्हा ट्रीटमेंट उपचारी एकदम लिमिटेड असायच्या किंवा खूप कमी ट्रीटमेंट होते किंवा स्पेशलिस्ट सुद्धा खूप कमी होते, त्या लिमिटेशन्समुळे त्यावेळेस किंवा उशिरा निदान झाल्यामुळे लोकांचा मृत्यू पावायचा. पण वर्षानुवर्ष ट्रीटमेंटमध्ये एवढे ऍडव्हान्सेस झाले, इतके विविध प्रकारचे सर्जन्स झाले किंवा टीम झाली कॅन्सरची, जेणेकरून क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा इम्प्रूव्ह होते. पेशंट पटकन आजारातून बाहेर येतो आणि एकदम नॉर्मल रुग्णासारखा किंवा एकदम नॉर्मल माणसासारखा तो जगू शकतो किंवा काम करू शकतो. ओके. ओरल कॅन्सरची प्राथमिक लक्षणे काय काय असू शकतात? बेसिकली ओरल कॅन्सर मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगेल, साधारणतः तुम्ही सांगितल्याप्रमाणे 72,000 लोक दरवर्षी निदान होतात आणि 1.5 लाखांपेक्षा जास्त लोकांचा दरवर्षी भारतामध्ये मृत्यू होतो. हे फार दुर्दैवी आहे. ओरल कॅन्सर दिसतो कसा हे पण मी तुम्हाला सांगतो. साधारणतः कुठलाही अल्सर असेल तोंडाच्या आतमध्ये, जो 2 ते 3 आठवड्यापासून तुमच्या तोंडामध्ये आहे आणि उपचार घेऊन सुद्धा तो बरा होत नाही, तर हे तुम्हाला तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे देऊ शकतात. ओके. पण सर याचे आपण निदान कसं करू शकतो? जेव्हा केव्हा एक रुग्ण आपल्याकडे येतो तर त्याच्यामध्ये काही लक्षणं आढळायला लागतात. कसं असतं, एखादा तोंडामध्ये जखम असेल, मी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 आठवड्यापासून ती बरी नसेल होत, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना काय होतं, तोंडातून रक्त येतं जे थांबत नाही अनेक वेळा, दुर्गंधी येतात, कानात दुखायला लागतं किंवा जो पेन असतो एकदम अनबेरेबल असतो, गळ्यामध्ये ग्रंथी लागतात, आवाजात बदल होतो. हे सगळे लक्षणं जेव्हा घेऊन आपल्याकडे पेशंट येतो, तर साधारणतः एक कॅन्सर सर्जन किंवा मॅक्झिलोफेशियल सर्जन आपलं निदान करतो. क्लिनिकली निदान केल्यानंतर आपण बायोप्सी नावाची एक छोटीशी टेस्ट असते जी बिलकुल पेनफुल नसते. त्याच्यामध्ये आपण काय करतो, तेवढ्याच जागेत भूल देऊन तिथला एक तुकडा काढतो आणि तपासायला पाठवतो. तपासायला पाठवल्यानंतर आपल्याला त्याचा प्राथमिक रिपोर्ट मिळतो, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारची पेशी आहे हे आपल्याला लक्षात येते. बरेच वेळा बरेच तोंडाची लिजन्स असतात ते नॉन मॅलिग्नंट म्हणजे नॉन कॅन्सरस असतात, पण पेशंट्सला भीती असते की हे कॅन्सरचं निदान तर नाही होणार या गोष्टीचं, म्हणून अनेक लोक कधी डॉक्टरकडे जातच नाही. ओके. जे ओरल कॅन्सरचे रुग्ण असतात तर त्यांच्या नातेवाईकांना बऱ्याच वेळा हा प्रश्न पडतो की थुंकेमधून किंवा खोकल्याने किंवा शिंकल्याने कॅन्सर हा पसरू शकतो का? आमच्या घरात लहान मुलं आहेत तर त्यांना झालं नाही पाहिजे हा आजार, तर बरीच लोकांच्या मनात भीती असते. तर खरंच असं होतं का की कॅन्सर पसरतो म्हणून? अगेन लॅक ऑफ नॉलेज किंवा लिमिटेड नॉलेजमुळे बऱ्याच लोकांना हे मिसअंडरस्टँडिंग म्हणू शकतो किंवा एक गैरसमज म्हणू शकतो, जेणेकरून लोकांना वाटतं की ना का ताटामध्ये जेवल्यामुळे किंवा हँडशेक केल्यामुळे किंवा गळा भेट घेतल्यामुळे
कॅन्सर पसरतो, पण हे फार चुकीचं आहे. कॅन्सर हा पेशीद्वारे येणारा आजार आहे. हा बिलकुलही आपण कॅन्सर पेशंट सोबत जर आपण राहिलो तर हा बिलकुल पसरत नाही. तर हा एक सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे कॅन्सर बाबत. बिलकुल असा कुठल्याही प्रकारचा कॅन्सर नाहीये जो कॉन्टॅक्टमुळे पसरतो. ओके, पण सर ओरल कॅन्सर का होतो नेमकं? सगळ्यात मुख्य कारण म्हणजे ओरल कॅन्सर होण्याचं म्हणजे तंबाखू आणि तंबाखूच्या प्रकाराचं सेवन. जर्दा झाली, सुपारी, सिगरेट, गुटखा, चुना, हे सगळे प्रकार जे आहेत हे कार्सिनोजेन युक्त प्रकार आहेत. दुसरी गोष्ट भारतामध्ये जी मला नेहमीच पहिल्यापासून वाटत आली म्हणजे उपलब्धता. भारतामध्ये तंबाखूचं सेवन हे वयाच्या 15व्या 14व्या वर्षीपासून ते 70-80 वर्षापर्यंत मी स्वतः लोक पाहिलेले जे माझ्याकडे येतात जे कॅन्सरग्रस्त आहेत. सो बेसिकली उपलब्धता कमी झाली पाहिजे तंबाखूच्या प्रोडक्टची, आणि लोकांपर्यंत अजून माहिती पोहोचली पाहिजे की तंबाखूमुळे खरोखर आपल्याला जवळपास 30 ते 35 प्रकाराचे कॅन्सर होऊ शकतात. तर सर मी बऱ्याच वेळा असं ऐकते की मुलं म्हणतात की मी तर ऑकेजनली स्मोक करतो किंवा ऑकेजनली ड्रिंक करतो किंवा ऑकेजनली तंबाखू गुटखा काय जे असेल ते खातो, तर मला तर कॅन्सर होण्याची शक्यता फार कमी आहे. तर असं असतं का नक्की? ओकेजनल हा शब्द कुठल्याही व्यसनांमध्ये मला वाटत नाही की असं असेल की एखादी सिगरेट पिल्याने काही होत नाही. तुम्ही थोडी जरी सवय केली त्याचा दुष्परिणाम नक्कीच असतो. अजून एक गोष्ट मला ऍड करायला आवडेल की अपार्ट फ्रॉम सवयी सुद्धा खूप कमी पर्सेंटेज चान्सेस आहेत की ह्युमन पॅपिलोमा व्हायरस जो आहे त्याच्यामुळे सुद्धा ओरल कॅन्सर होण्याची शक्यता असते. कदाचित तुमचा शार्प टूथ पण असेल जो खूप वारंवार घासत असेल आणि ज्याची तुम्ही ट्रीटमेंट घेत नसाल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला अल्सर होऊ शकतात जे कॅन्सरमध्ये ज्याची कन्वर्ट होण्याची शक्यता असते. ओके, पण सर ओरल कॅन्सरच्या निदानासाठी काही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आहेत का की ज्याने आपल्याला कळेल की ओरल कॅन्सर झालेला आहे आणि कोणत्या स्टेजचा ओरल कॅन्सर आहे? करेक्ट. सो रेडिओ डायग्नोसिस मध्ये सीटी स्कॅन आणि MRI हे बेस्ट टूल्स आहेत. युजली बायोप्सीचा रिपोर्ट जेव्हा पॉझिटिव्ह येतो त्याच्यानंतर आपण पेशंटला जर सॉफ्ट टिश्यूचा कॅन्सर असेल तर MRI सजेस्ट करतो, आणि त्याच्यामध्ये हाडाचा इन्व्हॉल्वमेंट असेल तर आपण सीटी स्कॅन सांगतो. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली आजार किती मोठा आहे टिश्यू लेवलवर आणि त्याच्या गळ्यामध्ये पसार झाली आहे की नाही हे आपल्याला सीटी आणि MRI द्वारे कळते. एक ऍडव्हान्स स्कॅन आहे ज्याला आपण पेट स्कॅन म्हणतो. सो आपल्या केसापासून ते पायाच्या बोटापर्यंत शरीरात कुठे ॲबनॉर्मल पेशीज असतील ते सुद्धा पेट स्कॅन द्वारे डिटेक्ट करता येतात. सो पेट स्कॅन इज अन आयडियल टूल टू डायग्नोज एनी काइंड ऑफ कॅन्सर. ओके, तोंडाच्या कर्करोगांवर काही ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत का? येस, आपण या विषयावर बोलणारच होतो आणि आपण खूप खोलमध्ये बोलूया. कुठलाही तोंडाचा कॅन्सर जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये असेल तर सर्जरी हा सगळ्यात बेस्ट उपाय मानला जातो जगाच्या स्तरावर आजही. का? कारण की ना जो दिसणारा आजार असतो आपण त्याला पूर्णपणे काढून नष्ट करू शकतो. सो सर्जरी इज कन्सिडर्ड एज वन ऑफ द बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन फॉर हेड अँड नेक कॅन्सर, जिथे पूर्ण आजार काढणं इझिली शक्य आहे. सो सर्जरीमध्ये बेसिकली आपण काय करतो, जो आजार असेल साधारणतः समजा 0.5 सेंटीमीटरचा आजार असेल त्याच्या बाजूचा 1 सेंटीमीटरचा एक चांगला टिश्यू घेऊन आपण तो आजार काढून घेतो, आणि जर आजार गळ्याच्या ग्रंथींपर्यंत पसरला असेल तर गळ्यातल्या सगळ्या ग्रंथी सुद्धा आपण काढून घेतो. आता तुम्हाला हा प्रश्न असेल की जर सर्जरी केलं तर चेहरा विद्रूप होऊ शकेल का? कारण की खूप यंगस्टर्स किंवा खूप पेशंट्स घाबरून मला हेच विचारतात की सर आम्ही सर्जरी करायला तर तयार आहोत पण पुढे जाऊन आमचं आयुष्य खराब होईल का किंवा चेहऱ्यामध्ये विद्रूपता दिसेल का? तर अगेन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज मध्ये आपण जनरली असं मान्य करतो की जो कुठला आपण तोंडाचा भाग आपण कट करून काढतो तो प्लास्टिक सर्जरी द्वारा आपण परत तिथे रिपेअर केला पाहिजे. सो ऍडव्हान्स प्लास्टिक सर्जरीज मध्ये ज्याच्यामध्ये ऑर्गन प्रिझर्वेशन सर्जरीज असतात, म्हणजे आपण प्लास्टिक सर्जरी जी हाताची त्वचा काढून आपण तिथे लावतो किंवा मांडीचं हाड काढून आपण तिथे लावू शकतो, जेणेकरून चेहऱ्यामध्ये फार कमी किंवा लिमिटेड बदल दिसतील. आणि म्हणजे ही सर्जरी जर आपण केली तर पेशंटचा कॉन्फिडन्स लेवल सुद्धा लूज होत नाही आणि चेहऱ्यामध्ये फार बदल सुद्धा येत नाहीत आणि खायला बोलायला सुद्धा फार कमी त्रास होतो. ओके, बरेच लोक विचारतात की ओरल कॅन्सर नाही हो म्हणून आम्ही
काय काळजी घेऊ शकतो? सो बेसिकली मी सगळ्यात पहिले महत्वाची गोष्ट सांगेन की सवयी कुठल्याच नसल्या पाहिजेत. ओके. तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी रिच युक्त पदार्थ जसं लेमन झाला किंवा संत्रे, मोसंबी, खूप फळभाज्या, पालेभाज्या ह्याचा प्रमाणात तुमचं वाढ झालं पाहिजे. ऍडिशनल सप्लिमेंटची गरज सुद्धा लागत असेल तर व्हिटॅमिन सी सप्लिमेंट्स रेग्युलरली घेतले पाहिजेत, जेणेकरून आपल्या शरीरामध्ये नॅचरल अँटीऑक्सिडंटचं प्रमाण इन केस जास्त राहिलं तर ते फ्री रॅडिकल्स कमी होतात, जेणेकरून कॅन्सर कमी होण्याची शक्यता असते. ओके. आणि सर, हा कर्करोग वाढला आणि एकदम ऍडव्हान्स स्टेज मध्ये गेला तर आपण त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतो? ओके. सो आपण मागच्या प्रश्नांमध्ये क्लिअर केलं की बेसिक आजार जेव्हा शक्य असतो तर सर्जरी हा बेस्ट पर्याय असतो. सर्जरी नंतर आपण बेसिकली काय करतो, जो आजार असतो आपण पुन्हा काढतो आणि पुढे परत तपासायला पाठवतो. त्याच्यात काही घटक असतात जे आपल्याला बघावे लागतात. जर त्याच्यामध्ये असं आपल्याला निदर्शनात आलं की आजार थोडा खोल होता किंवा गळ्यापर्यंत पसरला होता तर आपण काय करतो, पेशंटला रेडिएशन घेण्यासाठी आपण सजेस्ट करतो. सो ऑपरेशन नंतर रिपोर्ट जो येतो त्याच्या माहितीनुसार आपण रेडिएशन पेशंटला सांगतो. साधारणतः 30 रेडिएशन 5 आठवड्यासाठी घेतलं जातं. सायमल्टेनियसली जर आजार थोडासा अग्रेसिव्ह असेल तर आपण किमोथेरपीच्या मदतीने सुद्धा पेशंटला बरं करण्याचा प्रयत्न करतो. जो आजार डोळ्याला दिसणारा नसतो तो सुद्धा रेडिएशनने आजार मरून जातो. असे काही पेशंट असतात ज्यांच्यामध्ये आजार एकदम ऍडव्हान्स लेवलला जातो, जिथे ऑपरेशन करणं शक्य नसतं. सो नव्याने उपलब्ध झालेली ट्रीटमेंट जी आहे, ज्याला आपण टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी आहे, ह्याच्याने सुद्धा आजार कमी करता येतो व पेशंटची जी लाईफ आहे ती इम्प्रूव्ह होते त्याच्यामुळे. ओके. बरेच लोकांच्या मनात अशी भीती असते की किमोथेरपीमुळे किंवा रेडिएशनमुळे त्यांचे केस जातील किंवा नाही का, म्हणजे कमजोर होतात ते खूप. बरोबर. काही स्पेसिफिक प्रकाराची किमोथेरपी आहे जेणेकरून पेशंटचे केस जाऊ शकतात, पण हेड अँड नेक कॅन्सर्स मध्ये अशा कुठल्या किमोथेरपी सध्या आपण वापरत नाही. आणि इन केस पेशंटचे केस जरी गेले तरी ते केस पुन्हा परत येतात. त्याच्यामुळे कुठल्याही स्किनला किंवा शरीरातल्या कुठल्या भागाला इजा वगैरे होत नाही. ओके. आणि सर, एवढ्या वर्षाच्या प्रॅक्टिस मधून तुमचा असा कोणत्या एखाद्या पेशंट सोबत असा आलेला अनुभव आहे का जो तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना सांगावा वाटेल? डेफिनेटली. सो आय थिंक ही 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्याकडे खूप यंग मुलगा जो कार ड्रायव्हर होता, एका हॉस्पिटलमध्ये मला दाखवायला आला होता आणि त्याचा बेसिक प्रॉब्लेम फक्त त्याला खाता येत नव्हतं आणि त्याला जळजळ होत होती तोंडामध्ये. मी त्यांना बायोप्सी सजेस्ट केली होती, बायोप्सी सुद्धा झाली आणि जेव्हा तो क्लिनिकली मी आजार पाहिला होता तो अगदी 1-1.5 सेंटीमीटर इतका आजार होता. मी त्यांना सर्जरी सजेस्ट केली, स्कॅन्स वगैरे पण तेव्हा झाले होते, पण त्यांच्या मनात एकदम भीती बसली की ऑपरेशनमुळे माझा मृत्यू होऊ शकतो का. आणि हा त्यांचा प्रश्न मी त्यांना खूप कॉन्फिडन्सरित्या त्यांचा तेव्हाच सोडवला आणि त्यांना मी हमी सुद्धा दिली की ह्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतो. पण पेशंट आणि पेशंटच्या नातेवाईकांनी ही तेव्हा कुठली तरी कन्फ्युजन निर्माण झाली त्यांच्या मनामध्ये आणि ते चुकीच्या मार्गी गेले. मला असं वाटतं ते बऱ्याच ठिकाणी जाऊन सुद्धा सजेशन्स घेऊन आले, पण सगळ्यांनी त्यांना सर्जरी हा चांगला उपाय हेच सांगितलं होतं. पेशंट 4 महिन्यानंतर माझ्याकडे आला आणि मी जेव्हा त्याला पाहिलं मी त्याला ओळखूच नाही शकलो, कारण की त्याचं साधारणतः 10 किलो वजन कमी झालं होतं आणि आजार जो आहे गालातून बाहेर निघाला होता. जो 1 सेंटीमीटरचा आजार होता तो जवळपास 10 ते 11 सेंटीमीटर पर्यंत पूर्ण त्याचा गालाचा आतला भाग सुद्धा आणि बाहेरचा भाग सुद्धा इन्व्हॉल्व्ह झाला होता. मला बघून खरंच तेव्हा खूप वाईट वाटलं, पण त्यांना माझ्यावर विश्वास होता आणि आय थिंक ही मे 2022 ची गोष्ट आहे. त्यांची सर्जरी केली. सर्जरीमध्ये तो 2 सेंटीमीटरचा भाग जाणार होता, त्यांचा खालचा अख्खा जबडा आणि मला वरचा जबडा सुद्धा काढावा लागला. पण सर्जरी सक्सेसफुल झाली. पण मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही कुठल्या डॉक्टरांकडे जाता आणि जेव्हा सुरुवातीच्या स्टेजेसला तुमचा आजार डायग्नोस होतो, मला असं वाटतं प्रॉपर काउन्सिलिंगने आणि प्रॉपर नॉलेजने तुम्ही सुरुवातीलाच ट्रीटमेंट घेतली पाहिजे, जेणेकरून तुमची पुढची क्वालिटी ऑफ लाईफ जी आहे ती इम्प्रूव्ह होऊ शकते. सुदैवाने तो पेशंट अजून पण चांगला आहे, रेग्युलरली माझ्याकडे फॉलोअप्सला येतो. पण जे त्याचा तोंडाचा मी थोडा भाग काढू शकलो असतो, मला खूप जास्त भाग काढावा लागला, याचं मला खूप वाईट वाटतं. तर सरांनी आपल्याला तोंडाच्या कर्करोगावर अतिशय छान माहिती दिली आहे.
तर तुम्हाला जर काही असे लक्षणे आढळून येत असतील किंवा तुम्हाला तोंडाची तपासणी करून घ्यायची असेल तर तुम्ही फेस सर्जरी क्लिनिक कोरेगाव पार्कला नक्की भेट द्या. आणि तुमच्या मनात जर का अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा मला नक्की कळवा. नंतरच्या पॉडकास्टमध्ये तुम्हाला कोणता विषय आम्ही घेऊन त्यावर बोलावं असं वाटतंय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.